संघाने तो सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र आता आपण या सामन्याकडे आलेलो आहोत, जिथे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. अनुभोईरीच्या हातामध्ये चेंडू गेला होता, फील्ड केली, तोपर्यंत एकदा देवने धावून पूर्ण केली. देवकरण आणि खरोखरच हा जो खेळाडू आहे तो खूप लाईमलाईटमध्ये आला आहे. टर्फ क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, आपण याला ओमकारमधून सुद्धा बघितलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जडमधल्या चेंडूला दिशा दिली आणि सिंगलसाठी खेळलेला हा फटका जॉन्टीच्या बॅटमधून एका धाव्याने धावफलक पुढे जाते आणि धावफलकाची सुरुवात होणं गरजेची आहे. ती सुरुवात झाली आहे. बघा, एखाद्या मोठ्या धावफलकापर्यंत जाण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त काय गरजेचं असतं तर स्टार्ट करणं, सुरुवात करणं. जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं पोहोचण्याची ती आशा पल्लवित होत नाही आहे. एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे. स्ट्राईक रोटेशनवरती भर दिलाय, परंतु चौथ्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारे धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये. ओहो, वेगवान चेंडू. लगातार 2 डॉट आलेत आणि त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण, चांगला कंट्रोल जॉन्टीचा बघायला मिळाला आणि चेंडूने सीमारेषा गाठली आहे. सीमारेखा पार, चौकार. सिक्सर सुप्रीमो या चेंडूने ही स्पर्धा खेळली जाते. आकाश चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. खूप चांगला लेग फ्लिकचा हा फटका होता, फक्त दिशा दिली, परंतु बॉर्डरलाईनवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण अनुभोईरचं पाहायला मिळालं आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतंय. बघा, शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार खूप मोठी दिशा देतोय आणि वेगळं निर्देशन सुद्धा देतोय. चांगली पार्टनरशिप बनवायची याच इराद्याने दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. त्यांचा राऊट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्हचा फटका होता, परंतु तो ड्राईव्ह इतका चांगला नाही. सिंगल धाव येते आणि एकदा पुन्हा एकदा धावफलकामध्ये ॲड होईल. किती धावा मोठ्या, किती धावा छोट्या, याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. कालच्या दिवसामध्ये नक्की काय घडलं ही सुद्धा चर्चा होईल. तुर्तास चालू असलेल्या मॅचमध्ये आकाश आतापर्यंत तरी तो कंट्रोल दिसलाय. डाऊन दी ग्राउंड, ओहो, परंतु मिडॉनचा क्षेत्ररक्षक जो आहे तो चेंडूला गॅदर करेल तोपर्यंतवरती ॲड होताना दिसेल. सर्कलचं क्रिकेट आहे. सर्कलचं क्रिकेट म्हणजे तुम्हाला मैदानाच्या चारी बाजूने बाउंड्री आहे, म्हणजे तिथे चौकार मिळू शकतो. मोठमोठे गॅप्स ओपन आहेत, तुम्हाला फक्त त्या गॅप्सना हेरायचं आहे आणि ते गॅप्स हेरत असताना ती ॲक्युरेसी जर तुमची असेल तर मात्र धाबा मोठ्या प्रमाणात येतील. आणि यावेळेला कट केलंय. कट करत असताना पॉइंट सीमारेखा पार जाणारा अति सुंदर आणि दर्शनीय देवकरणच्या बॅटमधून एसपी चौकार. 15 धाबा धावफलकावरती आहेत आणि धावफलकावरती चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झालाय 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर ते समाधानकारक धावफलकाची ज्याची चर्चा आपण सुरुवातीला केली होती ते समाधानकारक धावफलक आपल्याला दिसू शकतं. देवकरण बोरिवलीचा हा सितारा आज खारीगावामध्ये आलाय चमकण्यासाठी. बघूयात कितपत चमकतोय. हळूहळू आमचा सूर्य सुद्धा आता आपला प्रकाश द्यायला
सुरुवात करतायत आणि त्याचबरोबरीनं या सनी वातावरणामध्ये आजचा दिवस या ठिकाणी पार पडताना दिसेल. तुर्तास 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपलकावरती आहेत. टीम क्रिस 11 बोरिवली या संघाच्या. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ करायचा आहे, काय प्लॅनिंग असणार आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे त्याच्या मागची, कोणावरती कसा किती प्रमाणात केव्हा कुठे अटॅक करायचा याची सुद्धा प्लॅनिंग झालेलं असणार आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेत. बॉलरचं नाव कळवा. योगेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. दोघांनी खूप सारा वेळ व्यतीत केलाय, म्हणजेच आता इथून चार्ज होण्याच्या संख्येत जास्त आहेत. एस पी ग्रुपचं हे शानदार आणि बहारदार आयोजन आपण बघत आहात आणि त्यामधील हा दुसरा दिवस आहे. खूप साऱ्या बाबींना इथे वाव देण्यात आलाय. स्टेशन वाईज फॉर्मॅटचे 24 संघ आणि दरवर्षीप्रमाणे तेच ग्लॅमरस स्वरूप या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळत आहे. योगेशचा हा चेंडू मनगटी साह्याने टाकला गेला होता आणि त्याच्या समोर देवला मात्र कोणतेही उत्तर मिळालेलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कसा पलटवार केला जाईल आतापर्यंत तरी गोलंदाजाने खूप चांगला कंट्रोल दाखवलाय या मॅच वरती. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा द्यायची होती. फेस पोझिशन लवकर चेंज केली आणि त्यामुळे कदाचित हा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडूच्या रेषेच्या बाहेर गेले ते आणि त्यामुळे चांगला संपर्क दिसलेला नाहीये. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. चांगला स्टार्ट. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू आतमध्ये येणारा होता, थोडा बाहेर निघणारा होता. माफ करा, लेग स्टंपच्या बाहेरून बाहेर निघतोय म्हणजेच काय तर वाईड. अतिरिक्त धाव. ओ क्या बात आहे, गुड लेंथ वरून चेंडूला उचललंय. सोपं नाहीये. बघा, ज्या वेळेला रिचच्या साहाय्याने चेंडू हाताळला त्यावेळेला खांद्यावरती खूप मोठा प्रेशर येत असतो आणि तो खांद्यावरचा प्रेशर त्या चेंडूची गती, त्याची लेंथ ठरवत असतो आणि असं ठरवत असताना गुड लेंथवरून असा बॉल उडवणं ही सुद्धा एक अनोखी कला आहे आणि ती मात्र योगेशने खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शित केली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी. ओहो, जॉन्टेने चांगला फटका एक्झिक्यूट जरूर केला परंतु त्याच्यावरती तितक्याच्या धावा आलेल्या नाही आहेत. सिंगल धाव येते. सकाळी जर आपण बघितलं, आता जवळजवळ 9:30च्या आसपास सकाळ जरूर झाली, पहाड जरूर झाली, परंतु सूर्यनारायण देव दिसला नव्हता. थोडंसं दमटपणा वातावरणामध्ये जाणवत होता, ऊन दिसत नव्हतं आणि त्याच प्रकारची शांतता मैदानात चालू असलेल्या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला दिसली. मागील मॅच त्याच प्रकारे शांतचित्ताने पूर्ण झाली आणि आता ही मॅच सुद्धा काही त्याच अनुषंगाने आणि त्याच प्रकारे पुढे जाते की काय, कारण आतापर्यंत तरी तितके हात खोलू दिलेले नाही आहेत. क्रिस 11 बोरिवलीला स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब कल्याणने शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असेल 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. येणारे 7 चेंडू निर्णायक आहेत, या मॅचला वेगळी दिशा देणारे आहेत. ऑफ ड्राईव्हचा फटका सिंगल आणि अशा प्रकारे 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21-21 विदाउट लॉस. टीम क्रिस 11 बोरिवली. खूप गोष्टींचा आढावा सागरने सुद्धा मगाशी घेतला ज्यावेळेला समालोचन करत होते. खारीगावचं हे ऐतिहासिक धर्मवीर आनंदिके साहेबांचं उड्डाणपूल, त्याच्या बाजूला हे स्वर्गीय हिंदुरत्न सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान. साई 21 आहेत, 21 धावा धावफलकावरती आहेत. सागर पावशी चिट्टू यांना आपण बघतोय. या संघाचे नेतृत्व करतायत आणि आता साईच्या हातामध्ये चेंडू असताना देवकरण आणि त्याचबरोबर जॉन्टी कशा प्रकारे या शेवटच्या षटकाला म्हणजे स्लॉग ओव्हरला खेळतात हे आपण पाहणार आहोत. तिन्ही गोलंदाजाने खूप चांगला मारा केला आणि आता
हातखोळण्याची संधी ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये. जॉन्टेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तितकाच चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि माघारी परतावं लागेल जॉन्टीला. पहिला हादरा क्रिस 11 बोरिवली संघाला. क्रिस 11 बोरिवली संघाला पहिला हादरा. नवीन फलंदाज हितेश बारिया मैदानाच्या दिशेने दाखल होतील. एक असा कॉन्फिडंट खेळाडू जो स्वतःच्या मनगटावरती सर्वात जास्त विश्वास ठेवतो आणि बॅटने बोलतो, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सर्वांनी पाहिले वायकट्टा हितेश बारियांचा तो झुंजारू खेळ. आणि आता या शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूंमध्ये त्यांना त्यांची ती करामत दाखवायची आहे. साई समोर बघूयात कशा प्रकारचा खेळ ते करतायत. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता, रनआउटची संधी परंतु यष्टींवरती चेंडू गेलेला नाहीये. सिंगल धाव धावपलकामध्ये ॲड होईल. देवकरण परमार यावेळेला स्ट्राईक एंडवरती येथील. 22 वरती धावपलक जाऊन पोचलंय. तितकीशी चांगली इनिंग रचू शकलेले नाहीयेत. बोरिवली परिसरामध्ये तुम्ही जाल, देवकरांचा खेळ हा सदाबहाराने सर्वांना परिचित आहे. काय जबरदस्त फील्ड. फटक्यामध्ये कोणताही कमीपणा नव्हता परंतु क्षेत्ररक्षणाचा स्तर काहीसा उंच असल्याकारणाने हा चेंडू सीमारेखा पार गेलेला नाही आहे. आणि हेच तर करायचंय. प्रत्येकाला आपला सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे, प्रत्येकाला आपला बेस्ट द्यायचा आहे, ज्याच्या बळावरती त्यांचं अस्तित्व त्या स्पर्धेमध्ये जिवंत राहील. आणि तोच प्रयत्न इथे या क्षेत्ररक्षकाने केला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, टॅप केलं, चेंडूला चॉप केलं आणि तिथे मात्र एकच धाव पलकावरती ॲड होईल. 24 शेवटचे 2 चेंडू आहेत. इथून जर 2 बाउंड्री झाल्या मॅच पुन्हा एकदा बनवू शकते आणि एक चांगला मोमेंटम घेऊन दुसऱ्या इनिंगमध्ये परत येऊ शकते क्रिस 11 बोरिवली. परंतु काय स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब या दोन्ही गोष्टींना होऊ देईल का? 2 चेंडू निर्णायक आहेत. देवकरण परमार ओ 1-1 आणि 1, फक्त एकच. आणि हितेश बारिया यांना मात्र मैदान सोडावं लागतं. धावची चरपाने ते बाद होतील. बघा लेट कॉल दिला होता परंतु तितकी चपळाई असे क्वचित खेळाडू आहेत. मगाच्या मॅचमध्ये आपण बघितलं शुभम अशाच प्रकारच्या काही चिकी सिंगलला घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असताना आपल्याला दिसतात. त्याचपैकी एक देवकरण परमार आहेत. या यंगस्टर्सनी मागील 1-2 वर्ष जर बघितली या अंडरआर्म क्रिकेटचे तर गाजवून सोडलेत. देवेशला विसरून चालणार नाही असे अनेक खेळाडू जे करण आहे खूप चांगल्या प्रकारचा खेळ ते दाखवत आल्यात. आणि या यंगस्टर्सने या मुंबई या क्रिकेटला, या अंडरआर्म क्रिकेटला वेगळी दिशा दिली. डाऊन दी ग्राउंड चेंडूला सीमारेखा पार पाठवला आणि देवकरण परमारने आता शेवट गोड केलाय. चौकार आणि या चौकारांशी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा 29. टार्गेट आहे 30चं. आता या 30 साठीचा संघर्ष बघायला मिळणार आहे. या चौकाराने ही मॅच चांगली रंगेल आणि ही मॅच चांगली बघायला मिळेल असे मात्र संकेत दिल्यात ते क्रिस 11 बोरिवलीने. आता इथून पुढचं प्लॅन काय आहे? काय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब या 30 धाबांचा पाठलाग सहजरीतीने करेल की या 30 धाबांसाठी त्यांना संघर्ष करावा लागेल की दुसऱ्या बाजूला क्रिस 11 बोरिवली या धाबांचा जो बचाव आहे तो यशस्वीरीतीने करेल की आपले खांदे सुरुवातीला जाऊन दिसतील. अनेक अशी चर्चा होणार आहे आणि या चर्चेमधून आपल्याला या मॅचचा आनंद सुद्धा लुटता येणार आहे. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आशिषभाई तिवारी चषक SP चषक 2025. काल सकाळपासून अनेक म्हणजे ज्यावेळेला शनिवारची रात्र शुक्रवारची रात्र होती त्यावेळेला सकाळी 5 वाजेपर्यंत सर्व SP ग्रुपचे मेंबर इथे कार्यरत होते. इतकं मोठं जागरण करून हा इतका मोठा थाट त्यांनी उभा केला. मंडप आणि त्याच्या बाजूच्या सर्व बाबी, पडदे म्हणा, बॅनर्स म्हणा किंवा मैदानाची जी काही डागडुगी करायची होती त्यांनी करून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी प्रॉपर 8 वाजता इथे सगळे तयार होते आणि ही SP ग्रुपची सर्वात मोठी अचिव्हमेंट होती. इतकं सगळं कार्य करून तुम्ही तितक्या एनर्जीने लगेच येताय 2 ते 3 तासामध्ये आणि पूर्ण दिवसभर इथे बसून या मंचावरती या स्पर्धेला कुठेही गालबोट लागणार नाही याची ते काळजी घेत होते. आणि कालचा दिवस अतिशय चांगल्या रीतीने पार पडला.
अनेक संघ कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला आपली ती कडवी झुंज देताना पाहायला मिळाले. अमायलन दिवाने सुरुवातीचा संघर्ष इतका चांगला दाखवला की गौतमचा तो पहिला आलेला 1 बॉल 3 ला तो चौकार व्ही पॅकर माझगावच्या अगेन्स्ट. मंगलमूर्ती वडाळा आपले टी शर्ट घेऊन जा, टी शर्ट घ्यायला या. आमच्या मंडळाला ज्यांनी आज कोकम सरबत स्पॉन्सर केलेत असे आमचे दानशूर दाते 240 कोकम सरबत ज्यांनी स्पॉन्सर केलेत असे आमचे आनंद मेंदळे आलेले आहेत. त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक स्वागत. कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणारा माणूस आहे असा आमचा आनंद आज आलाय, त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचं मनापासून आभार, ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, त्यांचं बहुमूल्य योगदान या स्पर्धेला दिलंय. अनेक मान्यवर कालच्या दिवसभरामध्ये इथे येताना दिसले आणि त्यांनी आपली मनोगत दिली, त्यांनी आपले एक्सपिरियन्स शेअर केले. जसं मगाशी सागरने सांगितलं 40+ खेळाडू सर्व इथं सकाळी प्रॅक्टिस करताना दिसतात आणि खरोखरच ती खरी क्रिकेटची मजा आहे. मला वाटत नाही क्रिकेट खेळणारे खेळाडू जॉबवरती तितक्या आत्मीयतेने सकाळी लवकर उठून जातात की नाही, जात असतील परंतु तितकं पर्सेंटेज जास्त नसेल. परंतु सकाळी 6 वाजता रविवारी उठण्याचा जर कारनामा कोण करत असेल सध्याच्या घडीला तर म्हणजे तो क्रिकेटर असेल. आम्ही सुद्धा त्यातलाच एक पार्ट. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. अमेय 11 दिवा, गौतमचा तो 1 चेंडू 3 धावांचा तो चौकार. त्यानंतर पहिल्या 4 मधून दिवा संघ पुढे, दुसऱ्या 4 मधून जमा 11 डोंबिवली संघ पुढे, तिसऱ्या 4 मधून चॅनल 11 ठाणे संघ पुढे आणि ज्या वेळेला ड्रॉ टाकला गेला ठाणे संघाने सेमीमध्ये एंटर केलं. कुणाल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती सागर पावसे चिट्टू, नॉन स्ट्राइक एंडला प्रवीण खनका. एक ताबडतोड ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि आता 30 धावांचा पाठलाग आपण बघणार आहोत. कल्याण की बोरिवली, बोरिवली की कल्याण, येणारी 4 षटकं सांगणार आहेत आपल्याला यात कल्याण आणि बोरिवलीच्या बॅटल मधील विजयी संघ कोणता. ओहो, पहिला चेंडू वेगळ्या दाटणीचा. चिट्टूला वाटलं होतं की हा चेंडू थोडासा गतिमान येईल, परंतु हा चेंडू रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये गती कमी आणि त्यामुळे निर्धाव स्वरूपाने येतोय. शरीराचा वेध घेतलाय त्या चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरुवात चांगली आहे कुणालसाठी, सुरुवात चांगली आहे बोरिवलीसाठी, परंतु चिट्टू पलटवार करणं जाणतो, कमबॅक करणं त्याला माहीत आहे. अनेक अप्स अँड डाऊन त्याने बघितलेले आहेत आणि त्यामुळे रिव्हर्सचा अटेम्प्ट देव. ओहो, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. एक धाव येते, सिंगल येते. धावपलकाचा श्रीगणेश सुद्धा झालाय. सागर पावशे खूप चांगल्या प्रकारचा संघ, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब आणि त्या संघाला रिप्रेझेंट करत असणारे हे सर्व कल्याणचे खेळाडू. त्यांच्या समोर क्रिस 11 बोरिवली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. प्रवीण खनका, खणखणीत फटके मारणे ही प्रवीण खडकाची ओळख आहे. ओ क्या बात आहे, बीट केलंय कुणालने पुन्हा एकदा आउट कटर चेंडूने. लेग कटरचा हा प्रयत्न आणि खरोखरच खूप चांगला चेंडू तिथे हाताळला गेला आणि त्यामुळे प्रवीण खडकाकडे त्याचं उत्तर नव्हतं. पहिल्या षटकामध्ये अशा प्रकारचे काही अचंबित करणारे क्षण अडचणीमध्ये टाकतील स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लबला. मागे खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करायचा होता, परंतु बॅटचा फेस बिलकुल जमिनीलगत समांतर अशा पद्धतीचा आणि तो पॅडल स्वीप टॅपचा फटका खेळत असताना एकदा वर्जित केली. 4 चेंडू 2 धावा, 0101 हा नंबर डायल केलाय पहिल्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहेत पहिल्या षटकामधील. कारेगावचं हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान आणि या मैदानावरती आजचा रविवारचा दिवस म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तितकीच बघायला मिळेल.
आणि वातावरणाने सुद्धा मला वाटते जवळपास चांगली चांगली साथ दिली आहे. साईड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. चेंडू अडला तोपर्यंत एक धाव. एका धावाने तितकं काही बिघडणार नाहीये. या मैदानावरती खेळ करत असताना तुम्हाला बाउंड्रीज अडवायच्या आहेत, एक्स्ट्रावरती कंट्रोल आणायचा आहे. अशा प्रकारच्या खेळ जर कराल तर तुमचा संघ काहीसा एक स्टेप पुढे राहील. परंतु प्रवीण खनका आणि सागर पावसे या मॅचला पलटवणं, या मॅचला जिंकणं चांगल्या प्रकारे जाणतात. यावेळी पायाचा वेध घेणारा चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी केली अंडर प्रेशर. 30 धावांचा बचाव करत असताना पहिलं षटक 4 धावांचं कुणालचं विदाउट लॉस. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब कल्याण. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती दाबा 4. म्हणजे इक्वेशन आली आता 18-26ची. 18-26ची इक्वेशन कालपासून 3 वेळा आपण बघितली. आज या दुसऱ्या मॅचमध्ये इक्वेशन बघायला मिळाले, परंतु ज्या वेळेला 18-26 आली त्यावेळेला त्या दोन्ही वेळेला ती पार झाली आहे आणि त्याचा पाठलाग झालाय. आता इथे पाठलाग होईल की नाही ते आपण बघणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती निखिलला पाचारण करण्यात आले. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन मजा येणार आहे या मॅचला, कारण पहिलं षटक थोडंसं बुचकळ्यात टाकण्यासारखं ठरलंय. कारण कुणालने हो यावेळेला मागे मागे चेंडू निघून गेलाय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार, 4 धाबा. चौकार आला. चौकाराने मात्र या धावफलकाला कुठेतरी वेग आल्यासारखं चित्र घडलंय आणि लेग बाईच्या रूपाने हे धाव. आणि या धावा अमूल्य आहेत, खूप किमती आहेत. आणि हा चौकार जो आहे तो खूप मोठी दिशा देणारा आणि खूप मोठा दिलासा देणारा आहे तो स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लबला. SP चषकाची ही दुसऱ्या दिवसाची शानदार सुरुवात. पहिली मॅच मालवण मुकेश रॉयलने जिंकली आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये आपण आलेलो आहोत जिथे क्रिस इलेव्हन बोरिवली विपक्षामध्ये स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब कल्याण. या दोन संघांदरम्यानची ही मॅच आहे. मजा येणार आहे. जरी चौकार आला असला तरी सुद्धा निखिल तितकासा कॉन्फिडंट वाटतोय, परंतु प्रवीण खनका खणखणीत फटका. कुणालने चेंडूला त्या ठिकाणी अडवलं तोपर्यंत एक धाव येते. बघा ह्या मॅचमध्ये काही असे फटके देवकरणने मारले, जॉन्टीने मारले आणि प्रवीणने मारले किंवा सागरने मारले, हे सर्व फटके हातामध्ये गेलेले आहेत. सोळा चेंडूने 21 धावांची गरज. सागर पावसे चिट्टू वेगळा स्टान्स आहे आणि वेगळ्या दाटणीने खेळलं ही त्यांची खासियत. सर्कल फॉर्मॅट असो किंवा तुमचा सी बाउंड्री असो, तिथे सागर पावशेची बॅटिंग बघणं एक वेगळं आकर्षण असतं. म्हणजे पूर्णपणे गुडघे झुकवतात, त्यानंतर पाहिजे तिकडे खेळण्याचा मानस. तुम्ही चेंडू कोणताही टाका, त्यांना त्याचा फरक पडत नाही, त्यांना मारायचं तिकडेच मारणार आणि असा काहीसा त्यांचा खेळ असतो. परंतु निखिलने खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल आपल्या गोलंदाजीवरती दाखवलाय आणि तिथे फक्त एकच धाव कंप्लीट झाली आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. तरी ही मॅच काही अशा स्थितीमध्ये इथून कुठे जाईल सांगता येत नाहीये, कुठे जाईल असं सांगता येत नाही. आणि या मॅचमध्ये दोन्ही संघांनी जो संयम राखलाय त्या संयमाला बघता
ही मॅच लवकर कोणतंही निर्देशन देणार नाहीये असंच काहीसं वाटतंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑनराईचा हा फटका, मागचा पाय उचलून खेळलेला हा फटका होता. सिंगलच्या रूपाने येते. काल जमा 11ने बाकीच्या सर्वांना जमा करत असताना फायनलमध्ये एंटर केलं आणि डोंबिवलीचा किरण शिंदे, महेश शिंदे आणि टीम, आकाश आणि टीम फायनलमध्ये दिमागामध्ये प्रवेश करताना बघायला मिळाली. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा मागचा पाय झुकवून खेळण्याचा प्रयत्न, हा पॅडल स्वीपचा फटका अपयशी. सिंगल धाव येते. खूप चांगलं बॅटल रंगलंय दोन फलंदाज आणि दोन गोलंदाजांमधील. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 12 वरती धावफलक. चांगली मॅच. अशाच काहीशा मॅचेसना आज दिवसभरामध्ये आपण बघणार आहात, कारण एकापेक्षा एक दादा संघ आजच्या दिवसभरामध्ये इथे खेळत आहेत या स्टेशन वाईज फॉर्मॅटमध्ये. आजच्या 12 संघांमधून ओ पुढचा दरवाजा बंद, मागचा दरवाजा ओपन. चोर गेला चोरी करून, फलंदाज बाद. प्रवीण खणकासारख्या फलंदाजाला अशा प्रकारे बाद करणं हा फक्त विकेट नाहीये, हा दिमागी आघात आहे आणि खूप चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फलंदाज बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी अनु भोईर मैदानाच्या दिशेने जातोय. अनेक अडचणी आहेत बघा या खेळपट्टीवरती आल्यानंतर. पहिली गोष्ट, जर का तुम्ही या 2 षटकं संपलेली आहेत, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12, आता 12-18 या इक्वेशनमध्ये मॅच आलेली आहे. जर का या खेळपट्टीवरती आल्यानंतर तुम्ही खेळपट्टीचा अंदाज बाळगला नाहीत, जर का आउटफील्डला चांगल्या प्रकारे भापलं नाहीत, तर या मैदानावरती जिंकणं तुमच्यासाठी अवघड होऊन बसेल. हे कालपर्यंत आपण बघितलंय. ही खेळपट्टी जर बघितली तर तितकीशी तुम्ही रेग्युलर खेळता त्या खेळपट्टीसारखी नाही आहे. थोडंसं वेगळं पण या खेळपट्टीमध्ये आहे. मग त्याचं अंतर असो किंवा बाकी सर्व बाबी असो, चेंडू हातभर वळतोय आणि वळत असताना अगदी क्विक चेंडू बॅट्समन जवळ येतोय, त्यामुळे डिफिकल्टी येत असताना आपण फलंदाजाला बघितले, गोलंदाज हावी ठरताना बघितलेत. परंतु काही असे फलंदाज आहेत ते त्याच्यावरती अपवाद आहेत. सरळ बॅटेड त्यांनी केलेले जे फटके आहेत ते या स्पर्धेतील मुख्य आकर्षण म्हणून राहिलेत. देवकरण परमार नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि त्यांच्यासमोर सागर पावसे चिट्टू. ज्या चिट्टूला या मैदानाची, या मॅचची दिशा बदलायची आहे आणि हा सामना आपल्या बाजूने जिंकवायचा आहे आणि त्यासाठी तो आता प्रयत्नशील असणार आहे. तुर्तास 2 षटकापर्यंत हो, यावेळेला उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर चेंडू निघून चाललाय. वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव येते, एक्स्ट्राच्या रूपाने. सिंगल धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळतीये. अतिरिक्त धाव म्हणजेच 12 चेंडू नंतर पहिली एक्स्ट्राच्या रूपाने धाव आली आहे. क्या बात आहे. क्रिस एलन बोरिवली, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब कल्याण, सागर पावशे थोडेसे शफल झाले आणि त्यानंतर मात्र चेंडूवरती जात असताना चेंडूला दिशा दिल्याने अखेरकार तो चौकार आलाय बॅटच्या साह्यानं. सागर पावशे चर्चा करतात पंचांशी, परंतु आता चौकार आल्यानंतर मात्र आता थोडंसं दडपण परावर्तित झालंय आणि होणं गरजेचं सुद्धा होतं. खूप वेळ संयम बाळगला सागर पावशेनं आणि प्रवीण खनकाने सुद्धा. परंतु प्रवीण बाद झाल्यानंतर ज्यावेळेला अनु मैदानाच्या आतमध्ये आले थोडंसं परिवर्तन दिसलं आणि हा चौकार आल्यानंतर एक आशेचा किरण दिसायला लागलाय. देवकरण परमार ज्याच्यावरती हा चौकार टार्गेट केला, हा चौकार मात्र वेगळी दिशा देणारा असणार आहे या मॅचला. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु सध्याला ही हाय व्होल्टेज वाटायला लागली आहे आणि हा होल्ड किती आहे त्याची झलक थोड्याच वेळात मिळेल. मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 17 वरती धावफलक आहे. खूप चांगला फटका सागर पावशेच्या बॅटमधून आला. देवकरण परमारच्या अगेन्स्ट मारलेला हा फटका. क्रिस एलन बोरिवली संघावरती केलेला मोठा आघात, हल्ला. ओहो, आणि यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु काय घडलंय, चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. अजून एक हादरा, मोठ्या विकेटचं पतन. सागर पावसे चिट्टूला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद, चिट्टूला मैदान सोडावं लागलंय आणि आता धीरज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 2
सलामीवीर फलंदाज ज्यांना मैदान सोडावं लागलंय. ओपनिंग पेअर तंबूच्या दिशेने आली आहे. म्हणजे आता जे काही कार्य करायचे ते मिडल ऑर्डरला करायचं आहे. मॅचची धुरा सांभाळणं किंवा या मॅचला घेऊन जाणं, या मॅचला फिनिश करणं, अशा प्रकारच्या कामगिऱ्या कराव्या लागणार आहेत. देवकरण परमार याला मात्र इथून अजून 1 ते 2 विकेट, 2 ते 3 डॉट अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर या मॅचमध्ये जिवंत राहायचं असेल, आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल. 17 आहे तो खतरा आहे. खतरा आलाय आता. पुढचा खतरा कोणासाठी, कारण 17 वरून धावफलक हल्लं डुललेलं नाहीये. देवकरण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओ यावेळेला काही जबरदस्त झेल. बाहेर काढलेला चेंडू आणि त्या चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. फेस बिलकुल ऑफसाईडला ओपन होता, परंतु आतली काडा घेऊन चेंडू सरळ हातामध्ये गेला. देवकरणने कोणतीही चुकी केली नाही. फॉलो थ्रू मध्ये टिपला. सुंदर झेल. कॉट अँड बोल्ड. देवकरण परमार फलंदाज बाद. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. द्विधा मनस्थितीत होते. बाहेरचा चेंडू ऑफस्टमच्या, त्याला ड्राईव्ह करावं की स्टिअर्ड करावं, या 2 मनस्थितीमध्ये होता फलंदाज आणि त्या द्विधा मनस्थितीला अंजाम देऊ शकला नाहीये. आणि ऑन हॅट्रिक देवकरण परमार. कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली गेली ओमकार पाटणेनं आणि त्या हॅट्रिकने पूर्णपणे जमाईले डोंबिवलीला या स्पर्धेच्या फायनलचं तिकीट दाखवलं. आणि आता इथे दुसरा गोलंदाज ठरेल का देवकरण. अमान मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो चेंडूला यावेळेला स्टिअर केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळतीये. सिंगल धाव येत असताना धावफलक जाऊन पोहोचलंय 18 वरती 18. अजूनही 12 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. मॅच पूर्णपणे बॅलन्स आहे. पूर्णपणे बॅलन्स आहे म्हणजे या मॅचमध्ये तुम्ही आता 8-12 वरून एखादा चौकाराला ही मॅच पुन्हा एकदा ओपन होईल. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब कल्याणसाठी आणि त्याची अपेक्षा असणार आहे. आणि अनुभवीरमध्ये ती क्षमता आहे. इथून चौकार कसा मारायचा, या मॅचला कशाने पुढे न्यायचं, कसं फिनिश करायचं. हो यावेळेला चेंडू लवकर पोझिशनमध्ये आले आणि जो पॅडल स्वीप करायचा होता तो अगदी क्विक केला, परंतु चेंडूची गती तितकी नव्हती. 7-12 पहिल्यांदा इक्वेशन 7-12ची आली आहे कालच्या सकाळच्या मॅचपासून आतापर्यंत. आणि कोणाच्या नावावरती बघा, या मैदानाचा नाही परंतु या मॅचचा तरी 7-12 तुमच्या नावावर करावा लागेल जर काय स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल. हल्ली 7-12 चर्चा जागोजागी, गावोगावी, गल्ली गल्लीत सगळीकडे. देवकरण परमार केलाय पलटवार. अनुभोईरला मैदान सोडावं लागतंय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा संपतोय. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा 18. आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. दरम्यान या ठिकाणी मंडळाचे खंदे कार्यकर्ते, मंडळाचे आधारस्तंभ आमचे विलास शेठ आलेले आहेत. विलास शेठ आपलं मनापासून आभार. या सोफ्यावर बसायचं आहे 5000, पाठीमागे बसायचं आहे 1000. या लवकर. अमान स्ट्राइक एंड वरती नवीन गोलंदाजी मार्क वरती यावेळेला येतोय मंथन गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्याने मात्र पहिला चेंडू ज्या प्रकारे खेळलाय समोरच्या दिशेने अमानने खेळलं. ऑफड्राईव्हचा फटका सिंगल. दादा तुम्ही मागे या दादा. क्रिस इलन बोरिवलीचे दोन्ही समर्थक आपण मागे यायचं, तिथे उभं राहायला परमिशन नाही आहे. थँक्यू. नितेश आलाय.
बघा ही मॅच कुणालाही वाटली नव्हती आणि 30 धावा या मैदानावर तितक्याशा मोठ्या नाही आहेत. कालपर्यंत आपण 40, 42, 45, 56 अशा धावा बघितल्यात आणि आज 30 साठी एवढा मोठा संघर्ष. रिव्हर्सचा अटेम्प्ट हितेश बारी यांच्या हातामध्ये चेंडू जातोय, 1 धाव येते. 4 चेंडू आणि 10 धावा. जशी मॅच एका एकाने पुढे जाईल तसे तसा या मॅचला रोमांस वाढत जाणार आहे आणि हा रोमहर्षक सामना सर्वांच्या अंगावर रोंगटे उभे करणार आहे. बघूयात काय घडतंय. यांचा डाऊट खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव येते. सिंगल धाव पुन्हा एकदा येते. खासियत राहिली या मॅचची, जे फटके मारले ते हातामध्ये गेलेत. गॅपमधून फटके खूप कमी गेलेत. सागर पावशेने मारलेला 1 फटका तो चौकार, तो फक्त गॅपमधून गेल्यासारखा वाटला. देवकरांचा समोरचा शेवटचा चौकार तो फक्त समोरच्या दिशेने गेला, तो गॅपमध्ये गेलेला वाटला. बाकी सर्व फटके हातामध्ये आणि त्यामुळे ही मॅच दोघांच्या अजून हातामध्ये. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके नितांत गरजेचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला अडवलं जाईल का? येस, अडवला गेला. नो बॉल. गरम दूध करावं आणि गरम दुधामध्ये एखादा मिठाचा कडा पडावा आणि दूध ते नासावं, अशा प्रकारची काहीशी स्थिती आहे. सगळं काही चांगलं चाललं होतं, सगळं काही कुशल मंगल होतं, परंतु इथे मध्येच हा दंगल करणारा नो बॉल. 3-7 या इक्वेशन मध्ये ही मॅच आणतोय. काय चर्चा केली जाणार, नक्की काय निर्देशन, काय प्लान? मंथनची गोलंदाजी, रिव्ह्यू. चला, इट्स नो बॉल. नो बॉल आहे आणि त्यामुळे आता स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लबला एक आशेचा किरण दिसलाय आणि सहाय्यक भूमिका म्हणून 2 धावा बक्षीस रूपाने मिळाल्यात. आता 3 चेंडू 7 धावा. 3-7 करावी लागणार आहे मात आणि ती मात करण्यासाठी एकमेकाला द्यावी लागणार आहे साथ. बघूयात काय घडतंय. रिव्ह्यू संपलेला आहे, तुम्ही रिव्ह्यू पुन्हा घेऊ शकत नाही आहात. खूप मोठा नो इथे होता. पुन्हा एकदा मंथन तयार होत आहेत आणि अमन त्यांच्या समोर आहे. ओ, वेगवान चेंडू पूर्णपणे बीट आणि आता 2 मध्ये 7. बघा ही सगळी अडचण काय येते, चेंडू क्विक येतोय, फलंदाजाला जज करणं अवघड होऊन बसतं कारण ती खेळपट्टीचं अंतर थोडं कमी आहे. 30 धावांचं आव्हान असताना त्याच्यासाठी केलेला हा संघर्ष झगडावं लागतं. या 30 धावांसाठी ही खूप मोठी बाब आहे आणि पहिल्यांदा मला वाटतं इतक्या लो स्कोरिंग मॅचला इतक्या जवळ आणि क्लोज आणून ठेवलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून जातोय का? नाही, सिंगल. आता विजय दृष्टिक्षेपात आलाय. बघा ह्या 30 धावा का शक्य झाल्या बाबू सर, नमूद करायची वाटते बाब. 1 नो आणि 1 वाईट, फक्त 2च एक्स्ट्रा आल्यात. त्या व्यतिरिक्त धावा एक्स्ट्राच्या रूपाने दिलेल्या नाही आहेत आणि तो कंट्रोल, तो संयम जो क्रिस एलन बोरिंगने दाखवलाय त्याच्या मोबदल्यामध्ये या विजयाच्या जवळ येऊन थांबल्यात. आणि पहिल्यांदा असं झालंय कालच्या दिवसापासून की 30 धावां म्हणजे ती 40च्या आतलं धावफलक वाचवलं गेलंय. अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. एखादा एक्स्ट्रा किंवा काही नाही, इथे यष्ट्या वाकवल्या गेल्यात. नितेश बाद होतोय आणि एक प्रबळ दावेदार मानला जाणारा बलाढ्य संघ स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब या स्पर्धेत बाहेर होतोय. बिग अपसेट. अभिनंदन क्रिस एलन बोरिवली. आपण लगेच कर्णधार या नाणेफेक केली जाणार आहे.
मालवण मुकेश रॉयल चेंबूर, विपक्ष क्रिसिलन बोरिवली.